कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे बत्ताशांची रेसिपी। बत्तीशीची नाही हो, बत्ताशी म्हणजे बघा, आपण गुढी उभारतो की नाही, तर गुढी पाडव्याला की नाही त्याच्यासोबत एक अशी माळ असते। उठा ना चढदिशी, हा पुलाला ताप भरलाय, त्याला हॉस्पिटलात न्यावं लागेल, उठा बरं। झालं, मस्त मुहूर्त निवडला ना भाऊजीनी। आला आला पाडवा, दीर झाला माझा आडवा। कानू, आपूचं कापड एका पिशवीत भरून ठेव। हा, आणि एक काम कर, वाल्या टावेला तोपर्यंत त्याला गुंडाळून ठेव, मी रिक्षा घेऊन येतो। चल। जयंती, साऊला जरा फोन करते का? नाही म्हणजे आता हॉस्पिटलला जायचं तर पैसे लागतील ना, जमल ना तुला हे काम? बस तुमने नका मारू, लावून देते फोन। रिपेरिंगचे पैसे ना तिच्याकडनंच घ्या। काय माझ्या नवऱ्याच्या पगाराच्या पैशातून नवीन मोटर गाडी यायच्या आधी हे घरातलं बिघडलेलं इंजिन आहे ना, ते दुरुस्त करा बाई। घ्या, लावला फोन, बोला। हॅलो, हा साऊ, हे पा आपण लई आजारी पडलाय बाई, त्याला हॉस्पिटलात घेऊन जावं लागेल। तू जरा पैशांची जुळवणी करते का? नाही म्हणजे करच तू, कारण आता हॉस्पिटल म्हणल्यानंतर लई पैसे लागतील ग। ऐकते ना साऊ? हॅलो, हा ना, ओ दे नका तुमची पोरगी आठवडा येते ना तिकडनं पैशाचं। अगं काय बोललीच नाही, फोन कट झाला जणू। ना कट, त्याला काय म्हणतात माहितीये का? भरवशाच्या म्हशीला तुमची लेक बसली हो महालात मस्त मटकन। माझा नवराच उपयोगी पडणार आहे आता तुमच्या। झालं बाई, आले सगळे खर्च आमच्याच डोक्यावर। पगार झाला नाही तोपर्यंत खर्च सुरू। जयंती, अगं काळी काय इथं बघा जा। जा बघा जा। 100 रुपये द्यायला पाहिजे त्यांना महिन्याची, बरोबर का? पहिले अच्छा, हाँ ठीक आहे, मी करतो तुम्हाला थोड्या वेळात। हो हो, चल। काय झालं दादा? सारंग सर, एक बोलायचं होतं, बोलू का? आताच तुम्ही म्हणालात की आपल्यामध्ये मैत्रीचं नातं आहे, तर त्या मैत्रीच्या नात्यानं एक सांगू का तुम्हा? सांग ना। आमची सावली निर्मळ मनाची आहे, निष्पाप आहे ती। लहानपणापासून फक्त राब राब राबत आले, कष्टच केलेत तिने, ते बी प्रामाणिकपणे। कधी कोणाला लुबाडून फसवून काही मिळवायचं हे तिला कोणी शिकवलंच नाही, स्वभावच नाही होतो तिचा तसा। तिला तुम्ही खऱ्या खोट्याच्या कसोटीवर फारका, मी काय बी बोलणार नाही। जगन्नाथजी सोबत मिळून तिनं तुम्हाला नाही फसवलंय हो। विठ्ठलाची आड मी येऊन सांगतो, आमच्या साऊला कधी तोंड उघडून काय बोलताच येत नाही हो। ती असल्यावानी सगळं सहन करते। आता बी तुम्ही तिच्याकडे काय ते पुरावे मागताय, नाही आणू शकणार ती पुरावे। आणि आनंद तरी कुठून? तिला जर काही सिद्धच करायचं नसेल तर कुठून आणेल पुरावे? या घरात तिचा एवढा अपमान होतो, घालून पाडून बोलले जात, पण हू की चू करत नाही आमची साऊ, तरी बी टिकून आहे। का माहिती? कारण जगन्नाथजींनी तिला सांगितलं आहे की तीच तुमची जीवन रेषा आहे, आयुष्य रेषा। या एका वाक्यासाठी ती या घरात टिकून आहे बघा। दादा, तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, तुझ्या भावनांचा मी आदर करतो, पण एक गोष्ट सांगू, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, या प्रसंगामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं या जगासमोर।
आणि प्रत्येकालाच हे लागू होतं. आणि कधी कधी सिद्ध करावं, माझ्यासाठी नाही, या घरातल्या सगळ्यांसाठी. तू काळजी नको करू. जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर येईल. हात नको जाऊ. फोन किती वाजत होता? आईचा फोन. झाली का ग बाई काही हालचाल? हालचाल कसली? अगं मग कशी नाही का फोन केलता तुला पैशांसाठी? आपलंही आजारी आहे ग, भरलाय त्याला, बेशुद्ध पडलंय पोरग, हॉस्पिटलात घेऊन चाललोय त्याला. काय? पैसे लागणार आहेत ना? नाही जगदेवला मी फोन नाही लागत आहे. ऐ, मी घेऊन चालले बरं का 5 स्टार हॉस्पिटल मध्ये त्यांना. तू काही करू नको, बसून राहा तिकडं. माझा नवरा भरल बिल, आलं का लक्षात? फक्त नाही दादा फोन लागू दे, मग सांगते. जाऊ बघते का तेवढं पैशांचं. आई आई तू काळजी करू नकोस, मी माईंकडे जाते आणि काहीतरी व्यवस्था करते. मी आत्ताच निघते. आई पाडव्याच्या मुहूर्ताला ही मुलगी कुठे निघाली एवढ्या घाईघाईत? इतकं काय अर्जंट असेल? हे प्लॅन तर शिजवत नसेल ना? त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. हॅलो. हा मंगेश. हा. सावली आत्ताच घरातून बाहेर निघाली. ती कुठे जाते, काय करते, जरा बारीक लक्ष ठेव तिच्यावर. ओके मॅडम. आणि हो, कोणाच्याही लक्षात येता कामा नाही. मॅडम तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी सगळं नीट करतो. कितीही कटकारस्थानं कर, नाही ते उधळून लावले ना तर नावाची असणी नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.